मित्रांनो नमस्कार, जय हिंद. सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. चांगल्या पद्धतीने अशासाठी म्हणतो की त्याला विरोधात भरपूर शेतकरी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या म्हणजे त्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उतरले आहेत रस्त्यावर. तरीसुद्धा तो मार्ग थांबलेला नाही किंवा त्याच मार्गासाठी म्हणजे जे काम करायचं चाललंय ते थांबलेलं नाही. त्याचा आराखडा बनवायचा थांबलेला नाही. आराखडा तर अगोदरच झाला आहे. आराखडा झाल्यानंतर आता जे काम करायसाठी सुरू केलंय ते आता चाललंय काम करायचं. पण ते काय अजून थांबलेलं नाही म्हणजे एवढा शेतकऱ्यांचा विरोध होऊन देखील. तर विषय असा आहे की एका बाजूला समृद्धी महामार्ग जो झाला आहे त्या समृद्धी महामार्गाचं जे एस्टिमेट कॉस्ट होतं म्हणजे एस्टिमेट असं होतं टोल होता की एस्टिमेट टोल असा होता की म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं तयार करताना शक्तिपीठ आपलं समृद्धी महामार्ग की समृद्धी महामार्ग तयार झाल्यावर त्याच्यामधून दिवसाला किमान 10 लाख रुपयेचा टोल मिळेल अशी एक अपेक्षा होती तो म्हणजे तयार करत असताना, तो महामार्ग तयार करत असताना. तर ते काय आता पूर्ण झालेलं नाही आणि त्या त्या म्हणजे महामार्गामधून दिवसाला फक्त आता 6 लाख 5 लाख 6 लाख 7 लाख एवढा टोल मिळतोय. म्हणजे ती दिवसाला 3 ते 4 लाख रुपये ते तोट्यात आहे तो महामार्ग. तो तोट्यात असताना आता नवीन महामार्ग बनवायचा जो घाट घातलाय तो तुम्हाला काय वाटतं योग्य आहे का? कारण शेतकऱ्यांचं पण एक सुपीक जमिनी त्यामध्ये जातील अशी भावना आहे आणि ते खरंच आहे. खरं तर म्हणजे काही काही ठिकाणी सुपीक शेती त्यामध्ये जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथं जाणार आहेत त्या शेती. आणि भानगड अशी आहे की तो महामार्ग म्हणजे साधासुद्धा नाही तर एक जवळजवळ 10 ते 15 फूटपर्यंत त्याची उंची आहे जमिनीपासून. तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तिथे मध्येच जर समजा बांध घातल्यासारखा मधनच जर गेला तो रस्ता एवढा मोठा तर विषय असा होणार आहे की शेतातलं पाणी शेतातच राहणार आहे आणि जी सांगली आणि कोल्हापूरमधली जी कृष्णा नदीकाठची किंवा इतर नद्यांच्या काठची जी पंचगंगेच्या काठची जी रानं आहे त्या रानांच्या मध्ये अगोदरच पुराच्या पाण्याचा म्हणजे तोटा होतोय म्हणजे पुराचं पाण्याचा फटका बसतो त्या शेतीला. तर अजून जर तिथं पाणी येऊन साठायला लागलं त्या महामार्गामुळं जर तिथं जर मध्येच रस्ता आला मध्येच रस्त्याचा ढिगारा आला तर रस्त्याला म्हणजे पाण्याचा जो नैसर्गिक निचऱ्याच्या दिशेने जाण्याची जी वाट आहे ती अडवली जाईल आणि त्याच्यामुळं परत जमिनी नापीक होतील. अजून म्हणजे तिथं पाणी साचून राहिल्यामुळे जमिनी नापीक व्हायची शक्यता आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला देखील याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मी असं ऐकलं की नासाचे सायंटिस्ट इस्रोचे सायंटिस्ट त्यांना फंडिंग कमी पडत आहे म्हणून काही ठिकाणी म्हणजे ते असं सांगत आहेत की त्यांना इस्रोला की फंडिंग कमी पडत आहे म्हणून. आणि काही ठिकाणी अशा पद्धतीनं रस्ते बांधायची जी म्हणजे योजना आखली जात आहे म्हणजे जरी काही रस्ते हे तोट्यात जरी असले समृद्धी महामार्गासारखे तरी देखील नवीन रस्ते बांधायचा जो घाट घातला जात आहे तो योग्य आहे का? आणि जर योग्य असला तर तो कसा आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या ज्ञानात भर घाला एवढंच सांगतो. आणि सध्या तरी काही दुसरं काय आठवत नाही बोलण्यासाठी समृद्धी महामार्गाबद्दल. आणि विषय आणि एक बरं झाला आठवला की समृद्धी महामार्गासारखंच म्हणजे समृद्धी महामार्गासारखं नाही तर शक्तिपीठ महामार्गाचं राजू शेट्टी यांनी एक विषय सांगितला तो असा की शक्तिपीठ महामार्ग काही ठिकाणी डोंगरातनं जातोय तरी देखील त्याचं एस्टिमेट कॉस्ट तिथलं 1 किलोमीटरसाठी कमी आहे. पण जिथनं सुपीक रस्त्यावरून म्हणजे सपाट जमिनीवरून जिथनं जातोय तिथं त्याचं एस्टिमेट कॉस्ट वाढले. तर हे कशामुळं वाढले तर काय भानगड माहीत नाही. तर राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की हे भ्रष्टाचार करायचा घाट घातला आहे महाराष्ट्र शासनानं आणि त्यासाठी काही ठिकाणी त्यांचे एस्टिमेट कॉस्ट वाढलेले आहेत. आणि काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा शक्तिपीठ महामार्गाचा विषय असा आहे की एका किलोमीटरसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे तिथं. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 10 कोटी रुपये 1 किलोमीटरसाठीचा खर्च येणार आहे. तर याच्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि शक्तिपीठ महामार्गाचा जो प्रस्ताव आहे म्हणजे शक्तिपीठ महामार्ग जो बांधणार आहेत हे योग्य आहे का हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.